T20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमला बीसीसीआय कडून 125 कोटींचं बक्षीस। बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची ट्विट करत माहिती। विराट कोहली, रोहित शर्मा नंतर रवींद्र जडेजाचाही आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय। वर्ल्ड कप जिंकल्यानंतर T20 क्रिकेटला अलविदा। पावसाच्या जोरदार हजेरीनं संपूर्ण महाराष्ट्रात नद्या धबधबे प्रवाहित। छत्रपती संभाजीनगरमधील सीता नहाणी धबधबा प्रवाहित, तर वीकेंडच्या निमित्तानं पर्यटकांची कोकणामध्ये तोबा गर्दी। केदारनाथमध्ये गांधी सरोवर परिसरात हिमस्खलन, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। आसाममध्ये रियांगी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पूरस्थिती। आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू, जनजीवनही विस्कळीत। बाळासाहेबांची वैचारिक दगाबाजी केलेल्यांची साथ सोडून जनतेच्या मनातील सरकार स्थापलं। शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं, तर आजचा दिवस जागतिक खोके दिन, आदित्य ठाकरेंचा टोला। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता। अजित गव्हाणेंसह 16 माजी नगरसेवक शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत। स्वातंत्र्यावरून संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य। आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, हिंदवी स्वराज्य हेच खरं स्वातंत्र्य, भिडेंचं वक्तव्य। इंडियन पिनल कोडसह सीआरपीसी आणि एव्हिडन्स ऍक्टचा आजचा शेवटचा दिवस। उद्यापासून भारतीय न्याय संहिता आणि इतर 2 नवे कायदे लागू होणार। सुजाता सौनिक यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनण्याचा मान, आजपासून स्वीकारला पदभार। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखींचा आज पुण्यामध्ये मुक्काम। संगमवाडीत दोन्ही पालखींची भेट होणार, तर पुण्यातल्या वाहतूक व्यवस्थेत बदल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।